मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला आहे। बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला। दरेकर आणि लाड यांनी बेस्टमध्ये ब्रँडचा बँड वाजवला असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे, जगातला सर्वात मोठा ब्रँड म्हणजे नरेंद्र मोदी असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। मला अतिशय आनंद आहे की आपले नूतन अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईमध्ये विजय संकल्प मेळावा आयोजित केला आणि आशिषजींनी जे सांगितलं ते सत्य आहे। या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्यांचा जोश पाहिल्यानंतर आपला विजय आता कोणी थांबवू शकत नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। आपण तर मन मोठं दाखवलं, आपल्याला वाटलं मित्राकरता कधी बलिदानही करावं लागतं, ते आपण केलं। पण 2019 आल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यानंतर मला गाणं म्हणावं लागलं, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार ने ही लूट लिया घर यार का। पण काही हरकत नाही, आपल्याला माहितीये आपण रडणारे नाही आहोत, लढणारे आहोत, लढणारे। 2019ला आमच्याकडनं तुम्ही ओरबाडून घेतलं, 2022ला आम्ही गनिमी कावा दाखवला आणि 2024ला पूर्ण बहुमताचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणून दाखवलं। पुन्हा एकदा आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे चाललो आहोत आणि यावेळेस इथे जेवढे माध्यम प्रतिनिधी आहेत त्यांनी माझं म्हणणं लिहून घ्यावं, ते शूट देखील करून घ्यावं, त्याच्या क्लिप साठवून ठेवाव्यात। काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही। महायुतीचा महापौर हा बसवल्याशिवाय आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा घरी जाणार नाही। साधी ती बेस्टची निवडणूक होती, आम्ही सांगितलं रे बाबा कशाला पक्षावर लढायचं, पण काही जण म्हणाले आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे, आमचा ब्रँड आहे। ते आमचे शशांक राव आणि आमचे या ठिकाणी लाडन दरेकर यांनी ब्रँडचा वाजवला, बँड बाजा वाजला। कशाचा ब्रँड तुम्ही लावला? अरे त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा ब्रँड होता, तुम्ही ब्रँड नाही आहे, तो ब्रँड होता, तुम्ही नाही आहे। नुसतं नाव लावल्याने कोणी ब्रँड बनत नाही। हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, हे नेतृत्व जनतेतनं तयार होतं। त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा हा जागतिक ब्रँड म्हणून जगामध्ये एस्टॅब्लिश होतो, अशा प्रकारचा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे। त्यामुळे आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये। या ठिकाणी जगातला सगळ्यात मोठा ब्रँड हा आमच्याकडे आहे, त्याचं नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे। काही उचक्के रोज सकाळी उठून मोदींना प्रश्न विचारतात, पण अशा उचक्यांना उत्तर हे मुंबईच्या जनतेने 2024च्या विधानसभेमध्ये दिलं आणि मुंबई कोणाची याचं उत्तर सातत्याने 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभेमध्ये मुंबईकरांनी दिलं। अरे मुंबई ही भाजपची, मुंबई ही महायुतीची, मुंबई ही भाजपा शिवसेना महायुतीची। मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडीडी चाळ, ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस, त्याच्यावर आलेलं संकट होतं। इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिलं नाही, आम्ही विकसित करून दाखवलं, या देवा भाऊनी विकसित करून दाखवलं। आज बीडीडी चाळीचा जो प्रकल्प आहे संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा
अर्बन रिन्युअलचा प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला 120 फुटाची जागा होती, 120 फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज 540 फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला. जगातला सगळ्यात मोठा स्लम रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट हा धारावीचा प्रोजेक्ट आता सुरू झालेला आहे. आणि धारावीकरांनो, मी तुम्हाला सांगतो, 10 लाख लोकांना घर हे आम्ही या धारावीच्या प्रकल्पात देतो आहोत. 10 लाख लोकांना. आणि जेवढे एलिजिबल आहेत या प्रत्येकाला धारावी मध्येच घर आम्ही देणार आहे. की या धारावीतली ही जी इंडस्ट्री आहे ही पण बाहेर जाणार नाही. धारावीच्या इंडस्ट्रीला धारावी मध्येच आम्ही जागा दिली. चांगल्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी अनऑर्गनाइज सेक्टर मधनं ऑर्गनाइज सेक्टर मध्ये आणलं आणि 5 वर्षाकरता सर्व प्रकारचे टॅक्सेस हे आम्ही त्या ठिकाणी माफ करून टाकले. त्यामुळे पुढच्या काळामध्ये धारावीमध्ये एक मोठी इंडस्ट्री आपल्याला तयार झालेली दिसेल. मुंबईची आर्थिक राजधानी आहे. ज्या मुंबईमध्ये 2000 सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं, कसं 2000 सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं. इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही. परिणाम असा झाला, ऍट द कॉस्ट ऑफ मुंबई, या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं, या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं. आज IT कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले. पण बंधू भगिनींनो, चिंता करू नका. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही, ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं. पण माझ्या मेलेल्या मुंबईकराच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे नालायक यांनी त्या मुंबईकराचं ते शव ज्या बॉडी बॅग मध्ये न्यायचं त्या बॉडी बॅग मध्ये ही घोटाळा केला. हे कफन चोर या ठिकाणी आम्हाला काय सांगणार? हे कफन चोर ज्याने कफन मध्ये चोरी केली, हे कफन चोर कोणच्या तोंडानं मुंबईकरांपुढे येत आहेत, हा माझा सवाल आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.